त्यांचं तुमचं पुण्याचं भाषण ऐकलं, म्हणजे आजपर्यंतचे सुरेश धस आणि या प्रकरणातले सुरेश धस जमीन आसमानचा फरक आहे. काल तुम्ही अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीनं बोललात. बीडमध्ये हमाससारखी स्थिती आहे, बीडमध्ये तालिबान झालाय, तालिबानी प्रवृत्ती निर्माण झाली असं तुम्ही म्हणलात. बीडमधील जनतेला हे माहिती आहे, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत ते अजून पोहोचलेलं नाहीये. बीडमध्ये काय असं आहे की तुम्ही हमासची तुलना केली आहे, तालिबानची तुलना केली आहे? जाऊन बघून या ना. कळमनुरी आहेत ना तुम्ही, आमचे मी शेजारचे पाहुणे रावळेच म्हणायचं आपण. सोयरे दायरे पाहुणे रावळे काही म्हणा, सगळे आपण एकत्रच आहोत मराठवाड्यात. माझं म्हणणं आहे की TV9ला एक 5-10 कॅमेरे घेऊन पाठवा ना होते, तर बाहेरचे कॅमेरे पाठवा, जिल्ह्यातले नका पाठवा, बाहेरचे कॅमेरे पाठवा. हे काय 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 चाललंय ना, हे जरा दाखवा ना लोकांना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे झालंय अतिशय भयावह चित्र, हे चित्र चित्रीकरण करून त्याची माहिती सांगून लोकांना दाखवा, अशी आमची हात जोडून विनंती आहे. दस आता गेल्या 1 तासापासून धनंजय मुंडे आणि दादांची बैठक सुरू आहे. दादांवर दबाव आलेला आहे, धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा घेण्याचा. आता तो दादा माहिती हे बघा, अजित दादांचा प्रश्न आहे ना, दादांना कोण सांगणार? दादांना सांगणारे होते साहेब. मला असं वाटतं अजित दादांच्या भोवती काही फार चुकीचं कोंडाळं तयार झाल्यावर दिसतं, जे त्यांना खालची परिस्थिती सांगत नाही. असं एक कोंडाळं मला वाटतं त्यांच्या भोवती गोळा झाल्यावर दिसतं. मी वेळ मागितली, मला मिळते का नाही मला माहिती नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही अजितदादांना भेटायला हा, उद्याची वेळ मागितली मी. 2 गोष्टीसाठी वेळ मागितली त्यांना. मी भेटायला, माझं व्यक्तिगत काम काही नाही. ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, जैन मल्टीस्टेट आणि अजून काही 2-4 मल्टीस्टेट बुडाल्यात मराठवाड्यातल्या. त्याच्यामध्ये 16 लाख लोकांचे पैसे अडकले, लोकांचे 26 लोकांचे मृत्यू झालेत, आत्महत्या केल्यात लोकांनी. त्याच्या संदर्भात ते म्हणाले होते मला नागपूरला की मी बैठक लावतो, तर त्याच्यासाठी वेळ मिळेल का म्हणून मी एक जाणार आहे आणि हे जे ग्राउंड रियालिटी आहे ही त्यांना सांगणार आहे. याच्या उपर निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा तो तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय, म्हणजे धनंजय मुंडेंचा थेट तुम्ही खंडणी प्रकरणामध्ये हात असल्याचा आरोप केलेला आहे. हे तुम्ही दादांना सांगणार का? कारण घेणार तर दादाच राजीनामा, म्हणजे तुम्हाला माहिती तर द्यावी लागेल तुम्हाला दादांनाच. काय सातपुड्याचं सांगणार तुम्ही दादांना? त्यांनी ऐकलं असेल ना कालच, त्यांनी बी माहिती घेतील ना, ते कालच ऐकलं असेल ना अजित दादांनी. नाही, पण तुम्ही जाणार आहात भेटायला, तुम्ही सांगणार? हो हो हो, मी भेटायला जाणार, मी सांगणार. तेच काय सांगणार, मी सांगायची गरज नाही. त्यांनी TV वर तुमच्या ऐकलं असेल ना, ह्याच्यावर याच TV वर ऐकलं असेल, त्यांच्यापर्यंत गेला असेल, त्यांनी बी काही चौकशी लावली. त्यांना लोकांच्या